नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत बुंदीचे लाडू. तर इथे ना मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ही जो ग्लास दाखवला आहे ना त्या ग्लासाने ते 2.5 ग्लास झालेले आहेत. तर ते ना मी असे दाबून भरले नाहीत, असे आदर हातानेच भरलेले आहेत, त्याच्यामुळे ते 2.5 ग्लास झालेले आहेत आणि वजनात अर्धा किलो. आणि आता त्याच्यात ना मी थोडं थोडं पाणी टाकते ग्लासाने आणि आपलं ते पीठ आहे ना चांगलं मळून घेते. तर मला ना 1.25 ग्लास पाणी लागलं. 2.5 ग्लास पिठाला 1.25 ग्लास पाणी लागलं मला आपलं पीठ मळण्यासाठी. आता पीठ तुमचं कोणतं आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण राहतं. हे माझ्या घरच्या डाळीचं पीठ आहे, त्याच्यामुळे पाणी जास्त लागलं. तुमचं जर विकत्रीचं पीठ असेल तर तुम्हाला बहुतेक कमी लागेल, 1 ग्लासात तुमचं होईल. तर मला बरोबर 1.25 ग्लास पाणी लागलं 2.5 ग्लास बेसन पिठाला. तर आता त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते त्याचे कसे आहे ते. असं चमच्याने उचलून धरलं की एकदम असं पातळ बॅटर झाले. आणि तरी पण आणखीन कसं करायचं ते कळण्यासाठी झाऱ्यात असं टाकून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता, आपण झाऱ्यात ओतलं की नाही की असं खाली गळतंय मनाने. त्याला असं दाबलं नाही पाहिजे, असं फिरवायचं नाही चमच्या, त्याच्यात असं टॅप करायचं फक्त. म्हणजे आता चमच्याने मी ओतते ना त्याच्यात चमचा त्याच्यावर मारायचा, मग ते आपोआप खाली टिपके गळतात. मग अशी जर पीठ केलं ना तर आपली बुंदी छान येते. आणि जर ह्याच्यापेक्षा पातळ पीठ केलं ना तर ती बुंदी आपली चपटी होती आणि ती बुंदी तेल पण खूप शोषून घेते. आणि जर घट्ट पीठ केलं तर मग त्याला असं शेपट आले आणि ते बुंदीला येतात, गोल गरगरीत येत नाही. तर त्याच्यामुळे अशीच त्याचा घट्ट पातळपणा ठेवायचा. आता तेल ना भरपूर गरम करायचं सुरुवातीला, जास्त पण नाही करपल इतकं. मी थोडंसं टाकून बघितलं, म्हणजे टाकल्या लगेच आपली बुंदी वरी यावी अशाप्रमाणे आपलं तेल चांगलंच गरम झालेलं आहे. आणि सुरुवातीला बुंदी सोडल्या आपलं सोडताना आपला गॅस आहे ना फुलच ठेवायचा. आणि बुंदी सोडून झाली की नंतर लगेच कमी करायचा आणि हलवायचं आणि लगेच एक 10-15 सेकंदात तर आपली बुंदी काढायची. आणि प्रत्येक वेळेस ना बुंदी पाडताना तो झाऱ्या आहे ना तो असं पुसून घ्यायचा हाताने, खालच्या साईडनं पण आणि आतल्या साईडनं पण, नाहीतर मग त्याची वेज पॅक होतात आणि बुंदीला गोल असा आकार येत नाही. तर तुम्ही पाहू शकता मी आता मिश्रण टाकलं आहे आणि तेलात सोडल्यानंतर किती छान गोल गरगरीत आपली बुंदी तयार होत आहे. आणि मध्यभागी झाऱ्या धरायचा, म्हणजे त्याची आच मध्यभागी असते आणि त्याला ती आपली बुंदी गोल गरगरीत होती आणि ती साईडला जाते. आणि दुसरं पडलेलं पीठ आहे ना ते लगेच मध्यभागी पडतं आणि तो पण गोल असा आकार धरतं. आणि जर तुम्ही साईडला धरलं तर त्याचा असा गोळा झाल्याने तयार होईल, म्हणून मध्यभागी झाऱ्या धरायचा. आणि मी आता फिरवते ना असं फिरवायचं नाही अजिबात, तुम्हाला दाखवण्यासाठी मी सांगण्यासाठी दाखवलं आहे. तसं फिरवलं का नाही आपलं ते बुंदी अशी त्याचे शिफ्ट आलेवून येतात. असं टॅप करूनच कधी पण हे करायची. मी आता आपली बुंदी सोडून झाली, आता लगेच गॅस कमी केला आणि लगेच उलटण्याच्या आणि झाऱ्याच्या मदतीनं लगेच काढून घ्यायची. जास्त कडक तळायची नाही. जास्त जर कडक तळली ना बुंदी तर बुंदी पाक आहे ना शोषून घेत नाही आणि आपले लाडू निब्बर होतात. आणि मऊ लाडू हवे असतील तर लगेच काढायचे, एकदम 10-15 सेकंदच फक्त बुंदी तेलात ठेवायची. तुम्ही पाहू शकता बुंदीला कलर पण किती छान आला. आपण ह्याच्यात पिवळा कलर, हळद वगैरे काहीही टाकलेलं नाही. माझं घरच्या डाळीचं पीठ आहे तरी पण आपली बुंदी छान झालेली आहे. तर ना तुम्ही पाहू शकता मी एक बुंदी ना अशी हातात घेऊन तुम्हाला दाबून पण दाखवते. कडक नाही ना काही नाही, खूप छान अशी झालेली आहे आपली बुंदी तयार, एकदम मऊ अशी. आणि हीच बुंदी आपला लाडूचा पाक छान अशा शोषून घेते. तर मी आता त्याचं पीठ ना हाताने लगेच काढून घेतलं दुसऱ्यांदा बुंदी सोडायच्या टायमिंगला. प्रत्येक वेळेस असं करायचं, आपला हात घाण झाला, भांडे घाण झाले तरी चालतील, परंतु ना आपली बुंदी छान येते, नाहीतर त्याच्यातून व्यवस्थित पीठ गळत नाही खाली. आणि मी आता आणखीन तुम्हाला दाखवण्यासाठी एकदा असं टाकते. आणि आता सर्व काही तुम्हाला दाखवत बसत नाही, खूप वेळ होईल, म्हणून मी सर्व बुंदी करून घेते आणि लास्टला आपल्याला याच्यात कलर टाकायचा आहे. मग तो कलर टाकायच्या टायमिंगला तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही आता पाहून घेऊ शकता तेल किती आहे आणि आपलं शेवटला तेल किती संपत आहे ते. तर आता ना थोडंसं पीठ शिल्लक राहिले, तर मी इथं 2 वाटीमध्ये ना एक लाल आणि एक हिरवा खायचा कलर घेतलेला आहे. तर तो कलर किती घ्यायचा, कलर पण थोडासा घ्यायचा. आपलं हरभरा असतो का तेवढीच गोळी घ्यायची आणि त्याच्यात ना आता राहिलेलं पीठ टाकायचं. जास्त कडवट होतं लागती बुंदी ती जास्त जर कलर टाकला तर. आणि तुमच्याकडे दुसरा कलर असेल कोणत्या कलर तो पण घेऊ शकता तुम्ही. माझ्याकडे हे 2च होते म्हणून मी हे 2च घेतलेले आहेत. पण जास्त पण कलरची बुंदी लाडू ना तो खूप कलरफुल नाही छान वाटत, थोडंसं छान वाटतं असं. तर मी आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि एक कलरची बुंदी तुम्हाला काढून पण दाखवते हे कशी होते ती.
आणि छान मिक्स केलं ना, म्हणजे आणखीन थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे म्हणून ह्या लाल कलर जरा डार्क वाटत आहे, त्यात पीठ थोडंसं कमी पडले. त्यात आणखीन थोडं पीठ टाकते, पातेलं पुसून आपलं सर्व, आणि सर्व पीठ हाताने पुसून नंतर मी घातलेलं आहे. थोडं पण पीठ असं शिल्लक ठेवलं नाही किंवा वाया घालविलं नाही. आणि लास्टला ज्यावेळेस थोडंसं राहतं का, तर त्यावेळेससुद्धा हाताने पुसून बुंदी केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता पिवळ्या कलरची बुंदी तळून एवढं तेल संपलेलं आहे ना, आता एवढं शिल्लक आहे. आता सुरुवातीला लाल कलरची टाकते, ती पण अशी टॅप करूनच तळून घेते. आणि नंतर शेवटला ना दोन्ही कलर थोडंसं वाटेत शिल्लक राहतं ना, ते दोन्ही कलरचं शेवटला मी मिक्स करून मी तुम्हाला ते नंतर त्याचा कलर पण दाखवते. व थोडं थोडं राहिलेलं त्याची पण मिक्स कलर पण ची पण बुंदी एकदम लास्टला केली. ते काय तुम्हाला दाखवलं नाही, खूप थोडंसं होतं, हाताने पुसून घातलं. तर तुम्ही पाहू शकता मी असं टॅपच करूनच ते बुंदी पाडत आहे. आणि थोडंसं राहतं आहे आता ते आपल्या वाटीला पण चिटकलेलं, आणि हे झाऱ्याला पण ते हाताने पुसून डबल वाटीत काढते. आणि लास्टला हिरव्या कलरचं आणि ते लाल कलरचं एक झाऱ्या काढते नंतर. तर मी आता हे काढून घेते. बुंदी आपली जास्त वेळ तळून घ्यायची नाही, नाहीतर तो निब्बर होते. तर असे ना माझं पीठ परफेक्ट झालं, त्याच्यामुळे तेल पण जास्त ही झालं नाही, संपलं नाही. आणि जर तुमचं जर पीठ पातळ झालं ना, तर खूप बुंदी आपले तेल शोषून घेते. तर तुम्ही पाहू शकता आता फक्त हिरव्या कलरचीच बुंदी राहिलेली आहे. तर आपलं निम्मं तेल फक्त संपलेलं आहे. तर हे तेल असंच शिल्लक राहतं आहे आपलं इतकं. नाही तर जर पातळ पीठ झालं तर आणखीन आपल्याला तेल टाकावं लागलं असतं. आता तेलाचं मी प्रमाण सांगू शकत नाही, का तर मी अंदाजेच एकदम कॅन्ड्यातलं टाकलेलं होतं. ते किती होतं ते नाही अंदाज सांगू शकत. पुढच्या वेळेस नक्की काहीतरी माफ करेल, म्हणजे तुम्हाला सांगायला सोपं जाईल की तेल पण किती लागलं. ती एखाद्या भांड्यात तेल घेऊन ते पाहते मोजून किती होतं ते पुढच्या वेळेस. तर आता हिरव्या कलर होता ना, तो पण मी टाकून त्याची पण बुंदी तयार करून घेते. आणि सर्व बुंदी तयार करून घेतली ना, मग नंतरच तुम्हाला आता दाखवते, ही काढताना पण दाखवते एकदा. आणि हे लाडू ना खूप छान होतात. मग अशा परफेक्ट प्रमाणात माझं हे प्रमाण आहे, या प्रमाणाप्रमाणेच करा तुम्ही. साखर, पाण्याचं प्रमाण, पिठाचं प्रमाण, पाकाचा परफेक्ट पाक कसा ओळखायचा ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अशा प्रकारे जर केले ना, तुमचे बुंदीचे लाडू कधीच बिघडणार नाहीत. तर तुम्ही पाहू शकता सर्व बुंदी तळून झाली आणि एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे. तर निम्मंच तेल आपलं संपलेलं आहे. आता सर्व कलरचे बुंदी कलर मी त्यात एका ताटात मोठे टाकून घेतले. ते तुम्हाला दाखवलं ना, ते मिक्स कलरची जरा फेंट फेंट हिरवळ दिसत आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता सर्व मिक्स करून घेते बुंदी. आणि हे बुंदीचे लाडू ना मला माझ्या मम्मीने शिकवलेले आहेत, त्याच्यामुळे हे कधीच बिघडत नाहीत. आता तुम्ही पाहू शकता इथं मी साखर घेतलेली आहे. तर अर्धा किलो बेसन पिठाला ना 1/4 किलो साखर घेतलेली आहे. ती ह्याने मोजली तर ती जो ग्लास आहे ना, त्या ग्लासाने 2 ग्लासला पण थोडंसं कमी पडलेलं आहे. म्हणजे फुल ग्लास झालेच नाहीत, एक फुल ग्लास आणि एक भरायला थोडासा कमी. आणि त्याच्यातनं मी एक ग्लासला थोडंसं कमी असं तेवढंच पाणी टाकलेलं आहे. आता पाण्याचं प्रमाण कळावं म्हणून जेवढं पाणी होतं ना, तेवढंच दुसरा ग्लास होता माझा साखरेचा. म्हणजे एक अंदाजे 2 ग्लास साखर असेल तर 1 ग्लास पाणी तुम्ही टाकू शकता. तर तुम्ही आता ना मी ते पाक ना आपला उकळायला ठेवलेला आहे. तर 5 मिनिटांनी आपल्या पाकाला उकळी फुटलेली आहे. आता ना त्यात मी दूध टाकून त्यातली मळी काढून घेते, कारण आपली साखर खूप घाण होती. आणि त्याच्यात ना असं वरच्या साईडला काळं काळं येतं दूध टाकल्यास. फुल गॅस करायचा, म्हणजे असं फेस ना काळा काळा फेस येतो, तो काढून घ्यायचा एका वाटीत. म्हणजे ना आपले लाडू पांढरे शुभ्र होतात. नाहीतर ही मळी नाही ना काढली की लाडूला असा काळपट कलर येतो. साखर घाण असते काही काही साखर. माझी साखर मला खराब वाटली पाक केल्यानंतर, म्हणून मी असं एका वाटीत ना त्याची मळी काढून घेतली. मळी काढल्यानंतर एकदम छान पाक दिसत होता नंतर. तर 1-2 मिनटं उकळायचा आणि वरचा फेस जो काळा फेस असतो ना, तो काढून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता मी ते चमच्याच्या साह्याने कडचं काढून घेत आहे. तर एवढा घाण निघालेली आहे आपल्या साखरात. तर असे वजनात मी तुम्हाला साखर अर्धा किलो बेसन पिठाला आपली 1/4 किलो साखर घेतलेली आहे मी, दीडपट. आणि ह्याने ग्लासाने मोजली तर ती 2 ग्लास झालेली आहे. तर आता ना मी एक डिशमध्ये
पाण्यात आपल्या पाकाचा थेंब टाकून त्याची गुळी होती का ती पाहत आहे. तर आपली गुळी होत नाही. साखर टाकल्यापासून 12 मिनिटांनी पाहिलं मी आत्तापर्यंत फुल गॅसच आहे आपला, तर नव्हती झाली. आता आणखीन थोड्या वेळ 2 मिनटं ठेवून आणखीन पाहते. 14 मिनटं झालेत आता. तर 14 मिनिटांनी पाहिलं मी आणखीन आपले पाकाचा थेंब टाकून, तर गोळी करून, तर तो पण नाही झालेला तुम्ही पाहू शकता. तर आणखीन मी 2 मिनटं ठेवते. असं 2-2 मिनटाला पाहायचं नाही, तर ओव्हरकुक जर झालं तर आपली बुंदी खूप असे ती बुंदीच तयार होईल, लाडू त्याचा व्हायचा नाही. आणि सध्या मी एकटीच आहे लाडू बांधायला एवढे, त्याच्यामुळे मला एकटीला बांधता यावे या हिशोबाने मी पाक करणार आहे. जास्त ओव्हरकुक करणार नाही. जर जास्त बायका असतील तर मग लगेच ते ओव्हरकुक जरी झाला तरी पटपट सर्वजणी मिळून बांधू शकता. आता बरोबर 16 मिनिटं झालेली आहेत. तर 16 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपला पाक टाकल्यानंतर असा एका जागी गोळा होत आहे, म्हणजे आपल्या पाकाची गोळी तयार होत आहे. तर आपला पाक तयार झाला आहे. मी गॅस बंद केला आणि आपली जे बुंदी आहे का त्याच्यावर तो पाक ओतून घेतला सर्व बाजूनी. आणि त्याच्यातनं ओतल्यानंतर ते चांगलं मिक्स करायचं. आणि मिक्स केल्यानंतर त्यात विलायची पावडर आणि मनुके, तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट असतील ते टाकायचे आणि मनुके टाकून चांगलं हलवून घ्यायचं. आणि हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे ना एक 5 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. चांगलं मिक्स केल्यानंतर आता हे असंच ठेवलं तर मला एकटीला बांधता येईल, आणि जर हे खूप वेळ ठेवलं तर मला ते बांधायला यायचं नाही. मग त्या हिशोबाने मी फक्त 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. 5 मिनिटांनी लाडू बांधून पाहते येते का बांधायला. जर नसेल येत बांधायला तर आणखीन 2 मिनिटं ठेवते. पण जास्त वेळ जर ठेवलं ना तर मला होईल, ते जास्त मिश्रण कोरडं होईल आणि त्याचा लाडू तयार व्हायचा नाही, ते मोकळं होईल लवकर. ते जरासं कोमट आहे तोपर्यंतच मला सर्व लाडू बांधून घ्यावे लागतील. तर आता ना बरोबर आता मी मनुके टाकायचे तुम्हाला म्हणले होते, पण नंतर टाकायचे विसरले, नंतर टाकले. आणि विलायची पावडर पण टाकते. आणि विलायची पावडर तुम्ही फ्लेवरसाठी टाकायची, छान वास येतो. आणि ड्रायफ्रूट दुसरे कोणते असतील ते तुम्ही टाकू शकता. तर मी आता छानपैकी असं मिक्स करते. आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला दाखवते, एक म्हणजे रेस्ट करायला ठेवते आता त्याला थोडंसं. तर आता ना गौरी गणपतीला तुम्ही अशा प्रकारे बुंदीचे लाडू नक्की करून पहा, खूप छान होतात. आणि आता बरोबर 5 मिनटं झालेली आहेत. मी मिक्स केल्यानंतर मी छान असं मिक्स करून घेतले. आणि आता मी तुम्हाला याचा लाडू असा बांधून दाखवते. आणि लाडू बांधल्यानंतर ना तो असा त्याचं असं बाइंडिंग आल्याने त्याला येईना गेलं, म्हणून मी नंतर आणखीन 2 मिनटं राहून दिलं. जास्त पातळ वाटायला मला ते, म्हणजे आणखीन पाक त्याच्यात शिल्लक होता, म्हणून मी नाही ते बांधलं. तुम्ही पाहू शकता असं हे झालं, म्हणून मी टाकलं ते आणखीन 2 मिनटं त्याला मी चांगलं थंड होऊन देते. आणि बरोबर आता सुरुवातीपासून पाक ओतल्यापासून आतापर्यंत ना 7 मिनटं झालेले आहेत. आता मिश्रण तुम्ही पाहू शकता मगापेक्षा किती 2 मिनटात लगेच आपल्या बुंदीनं पाक शोषून घेतला आहे ना, एकदम कोरडी झाली नाही. आता हे परफेक्ट आहे आणि असंच पाहिजे. याच्यापेक्षा जर जास्त केलं तर मला एकटीला बांधायला ना खूप फास्ट बांधावं लागेल, खूप ही होईल, मोकळं होईल. तर आता चांगला गोळा होत आहे. तर बरोबर 7 मिनटं लागले. तर मी आता अशाच प्रकारे सर्व लाडू बांधून घेते. आता लवकर बांधायचे आहेत म्हणून मी तुम्हाला सर्व काही दाखवत नाही. आता एकच लाडू बांधून दाखवते आणि नंतर सगळे झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते व्हिडिओ बंद करून. तर तुम्ही पाहू शकता लाडू किती छान झालेला आहे. तर आता ना आपले सर्व लाडू तयार झाले आहेत. तर मला एवढे लाडू एकटीला बांधायला, अर्धा किलोचे लाडू बांधायला मला 21 मिनिट लागले बरोबर. तुम्हाला वेळ पण कळावी म्हणून सांगते. आणि आपले ना सर्व मिळून अर्धा किलोचे 37 लाडू तयार झालेले आहेत. आता मी लहान साईज आहे माझी, तुम्ही पाहू शकता. एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते, किती सॉफ्ट मऊ आणि इतका छान झाला आहे ना की खूप मस्त झालेला आहे. तर आपल्याला तुम्ही पाहू शकता 1 तास बुंदी तयार करायला लागला. नंतर आपली 16 मिनिटे पाकाला लागले आपल्या, 7 मिनिटे थंड व्हायला लागला आपल्या, आणि 21 मिनिटे बांधायला लागले. म्हणजे बरोबर 1.25 तास लागले मला एकटीला एवढे लाडू तयार करायला.